हे गाईज, वेलकम बॅक. माझं नाव आहे शिल्पा. तुम्ही बघत आहात इनक्रेडिबल जर्नीज आणि स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला व्हिएतनामच्या सफरीला घेऊन जाते आहे. ही माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आज मी तुमच्याबरोबर माझा हा फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपचा अनुभव शेअर करते. त्याचबरोबर तुम्हाला पण कळेल की पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपमध्ये काय काळजी घ्यावी लागते. तर ह्या व्हिएतनाम सिरीजमध्ये तुम्ही माझ्याबरोबर राहा. चला तर एक्सप्लोअर करूया व्हिएतनाम. व्हिएतनाम हा देश साऊथ ईस्ट एशियामध्ये स्थित आहे आणि त्याचं साधारण पॉप्युलेशन 10 कोटीच्या आसपास असेल. व्हिएतनाम त्यांच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी, ऐतिहासिक स्थळांसाठी आणि समृद्ध अशा संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. आता पाहूया व्हिएतनामला कसं पोचायचं ते. मुंबईवरून हानोई आणि हो ची मिन्ह हे जी प्रमुख शहरं आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाईट्स आहेत आणि साधारण 5 ते 6 तासांचा प्रवास असेल. पण आम्ही जातोय दनांगला. आता दनांगसाठी मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाईट नाही आहेत. फ्लाईटच्या कॉस्ट साधारण तुम्हाला 16,000 ते 20,000च्या रेंजमध्ये असतील आणि डिपेंड करतं तुम्ही कुठल्या कंपनीची फ्लाईट घेतात. म्हणजे जर एअर इंडिया घेतात किंवा व्हिएतनाम एअरलाईन्स घेतात तर त्या थोड्याशा कॉस्टली आहेत, पण विडजेट थोड्या बजेटवाल्या आहेत, त्या तुम्हाला स्वस्त पडतील. त्याचबरोबर इंडिगोच्या पण डायरेक्ट फ्लाईट्स आहेत. फायनली पोचलो आहे व्हिएतनामला, पण इमिग्रेशनसाठी लाईन बघा आता किती आहे ती. प्रचंड अशी लाईन आहे इमिग्रेशनसाठी. माहीत नाही आता किती वेळ लागेल इकडे. दनांगपेक्षा हानोई आणि हो ची मिन्हमध्ये इमिग्रेशनसाठी खूप मोठ्या लाईन लागतात. तर साधारण 1-2 तास तुम्हाला लागतीलच तिकडनं बाहेर पडायला. हॉटेलमध्ये पोचेपर्यंत दुपारचे 3 वाजलेले आणि खूप जास्ती भूक लागलेली. तर माझा हा लंचचा पहिला अनुभव व्हिएतनाममध्ये, तर हा मला तुमच्यावर शेअर नक्की करायचा आहे. हे सगळे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे व्हिएतनामीज लँग्वेजमध्ये लिहिलेले असतात. गुगल ट्रान्सलेटर नक्की तुम्ही डाउनलोड करून जा, कारण भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे इकडे. आणि इथे पाणी सर्व केलं जात नाही टेबलवरती, तुम्हाला ते विकत घेऊनच प्यावं लागतं. इथल्या जेवणामध्ये बीफ आणि पोर्क हे खूप प्रामुख्याने वापरलं जातं. त्यामुळे तुम्हाला फार क्लिअरली तुम्हाला त्यांना आयदर व्हीगन सांगावं लागतं किंवा एगसाठी सांगावं लागतं, त्यात इंडियन सांगावं लागतं. पण गुगल ट्रान्सलेटर नक्की वापरा, नाहीतर त्यांना काही कळणार नाही. दिस हर्बल टी खूप मस्त आहे आणि हे पण क्लिअर एग सूप आहे आणि हा सॉस आहे जो ह्याच्याबरोबर फ्राईड राईस बरोबर खायचा आहे. खूप मस्त आहे, टेस्टी आहे. तर असं पेटपूजा करून आम्ही निघालो होतो होई आन या टाऊनला बघायला. दनांगमध्ये शहरापासनं 45 मिनिट्सच्या ड्राईव्हवरती आहे. आता इथे पोचायचं कसं, तर तुम्हाला ग्रॅब हा ॲप डाउनलोड करावा लागतं, ज्याच्यावरती तुम्ही टॅक्सी बुक करू शकता किंवा बाईक पण बुक करू शकता. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करता आहात तर बाईक बुक करा आणि ती लोकं तुम्हाला ड्रॉप करू शकतात. हे पटापट बुक होतात टॅक्सी आणि बाईक ह्याच्यावरनं, आणि इकॉनॉमिकल पण आहे. होई आन हे एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि जे त्यांच्या रंगीबेरंगी लँटर्न्स, विंटेज शॉप्स, घरांसाठी असं प्रसिद्ध आहे. इथे खूप सगळे इंस्टाग्रामेबल पिक्चर्स, व्हिडिओज तुम्ही काढू शकता आणि त्याचबरोबर शॉपिंगचा पण अनुभव घेऊ शकता. ही आहे लँटन राईड आणि अशी बोट राईड मिळते. ह्याच्यामध्ये ना आम्हाला 2 लाख व्हिएतनामीज डॉंगमध्ये 4 जणांसाठी आम्हाला ही स्पेशल बोट दिली आणि त्याच्याबरोबर काही लँटन्स दिलेले, तर ते आम्ही सोडलेत पाण्यामध्ये. इट्स फन. तर ट्राय करा इकडे आल्यावरती नक्की. लँटन
करायचे आहेत पण टाकायचे नाहीत, व्हायचे आहेत. आपका बोट के अंदर चला गया वो बोट के अंदर। हे असे छोटेसे कनाल असतं, त्याच्यामध्ये ह्या बोटी फिरवतात आणि इट्स अ फन राईड. वेगवेगळे रेट्स असतात, तुम्हाला बार्गेन करायला लागेल त्यांच्याबरोबर. तर या बोटी घेऊन अशा एक राऊंड मारून देतात आणि त्याच्यावर एक लँटन्स तुम्हाला सोडायला पाण्यामध्ये देतात. इथे तुम्हाला लोकल स्ट्रीट फूड अनुभव घेता येईल आणि मस्ट ट्राय ते बनाना पॅनकेक किंवा मँगो पॅनकेक आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. त्याचबरोबर बरेचसे लोकल हँडीक्राफ्ट्स, पेंटिंग्स ह्या गोष्टी आहेत आणि विविध वस्तू तुम्हाला सुविनियर म्हणून पण गिफ्ट म्हणून तुम्ही इकडनं परचेस करू शकता. पण बार्गेन करायला मात्र विसरू नका. खूप जास्त बार्गेनिंग होत नाही, पण यू कॅन ट्राय युअर लक आणि थोडंफार तर बार्गेनिंग करतातच ही लोक. इथे तुम्हाला आहे ना चीनी स्टाईल आणि पोर्तुगीज स्टाईलची घरं आणि शॉप्स बघायला मिळतील. खूप असा विंटेज लुक येतो ह्या पूर्ण स्ट्रीटला आणि पूर्ण ह्या एरियाला. खूप छान असे वाईब्स असतात इकडे. व्हिएतनाम ॲक्च्युली प्रसिद्ध आहे ना ते कॉफी आणि सिल्कसाठी. तर इथे तुम्हाला होईअनमध्ये तुम्हाला कस्टम मेड तुमचे सिल्कचे ट्राउझर्स किंवा तुम्हाला ड्रेस बनवायचा असेल तर ते तुम्हाला कस्टम मेड बनवून देऊ शकतात आणि एका दिवसात ते तुमच्या हॉटेलमध्ये पण डिलिव्हर करतात. आणि जर तुम्हाला शिवून नसेल घ्यायचं तर स्कार्फ्स आहेत किंवा मटेरियल तुम्ही बाय करू शकतात. खूप छान आणि इकॉनॉमिकल रेटमध्ये तुम्हाला इकडे सिल्कचे प्रोडक्ट्स मिळतील. हे टाऊन तुम्हाला पोर्तुगीज, चायनीज, जपानीज आणि त्याचबरोबर युरोपियन वाईब्स पण देतं. आता तुम्ही हे जे बघताय कनालमध्ये ह्या ज्या बोटी चालल्यात, खूप सुंदर असा फील येतो. अगदी तुम्हाला असं वाटेल की युरोपमधल्या व्हेनिस शहरामध्ये कसे त्या बोटी घेऊन फिरतात, अगदी तसा फील आणि तशी वाईब्स येते. जपानी ब्रिज इथे पण खूप सुंदर असा हा ब्रिज तयार केलेला आहे. ह्याच्यावरती उभं राहून तुम्ही तो कनाल बघू शकता, बोटिंग एन्जॉय करू शकता आणि त्याचबरोबर छान छान फोटो पण काढू शकता. फूडसाठी इथे खूप ऑप्शन्स आहेत. तुम्हाला रेस्टॉरंट्स, कॅफेज खूप सगळे दिसतील. इथे तुम्ही एग कॉफी किंवा कोकोनट कॉफी ट्राय करू शकता, जी व्हिएतनामची स्पेशालिटी आहे. आणि व्हेज ऑप्शन्स थोडे कमी आहेत, थोडे म्हणजे नियरली नाहीच आहेत. सो कॉफी पिऊन तुम्ही हे वाईब्स एन्जॉय करू शकता. चला तर मग बघूया आपण व्हिएतनामची करन्सी काय आहे. तर व्हिएतनामची करन्सी आहे त्याला डॉंग बोलतात आणि साधारण 1,00,000 व्हिएतनामीज डॉंग इज इक्वल टू 400 रुपये आपले असं आहे. आपली करन्सी जरा स्ट्रॉंग आहे. आता हे आहेत 1,00,000 डॉंग आणि इथे सगळे व्यवहार लॅक्समध्येच होता. ही आहे 5 लाखाची नोट त्यांची आणि माझ्याकडे आता छोट्या अमाऊंटचे काही नाही आहे. डायरेक्ट करन्सी एक्सचेंजमधनं मला हेच मिळालेले आहे. ओके,
सो असं आहे ना, मला वाटलं की आपली करन्सी खूप स्ट्रॉंग आहे, पण तरी पण इकडे महागाई म्हणजे साधारण आहे ना, रेट्स आपले आणि त्यांचे सेमच पडतात. सो असं नाही आहे की आपली करन्सी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप स्वस्त पडतंय वगैरे, असं काही नाही आहे. ते इक्वल अमाऊंट, नियर अबाउट इक्वल अमाऊंट असते, फार नाही आहे. म्हणजे पण इकडे ना शूज वगैरे खूप स्वस्त मिळतात, तर ते तुम्ही नक्की घ्या. म्हणजे अगदी नायकीचे वगैरे जे शूज आहेत ते तुम्हाला इकडे अर्ध्या किमतीत मिळतील. सो ते नक्की घ्या आणि क्लोदिंगवरती तुम्ही खर्च करू शकता. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. एक्सप्लोर करूया बाना हिल्स आणि द फेमस गोल्डन ब्रिज. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. टेक केअर अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.